नमस्कार, तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल होतं वाणी. मी तुमची होस्ट वाणी. मागच्या वेळी तुम्ही ऐकलं होतं की रशीलने अलका मॅमची गळाभेट घेऊन म्हटलं होतं की तुमच्यासारख्या नेत्याची साथ मिळाली तर कोणीही यशस्वी होऊ शकतं. आज तुम्ही रशीलचा पूर्ण कायापालट पाहणार आहात. तुम्ही ऐकाल कशा प्रकारे अलका मॅम सोबत जिम जॉईन केल्यानंतर आणि हेअर कट केल्यानंतर रशील एका 16 वर्षांच्या तरुण मुलीसारखी दिसू लागली आहे, जिला तिची स्वतःची आई देखील ओळखू शकणार नाही. कशा प्रकारे मॅमनी मोठ्या हुशारीने आपल्या वडिलांशी रशीलची ओळख करून दिली, पण तिचे जुने दुःखद आयुष्य लपवून ठेवले, कारण त्यांना भीती होती की वडील आपल्या जुन्या विचारांमुळे नातवाच्या या नात्याला नकार देतील. आणि सर्वात मोठी घटना, रशीलचे आयुष्य सावरल्यानंतर अलका मॅम गुप्तपणे जालंधरला गेल्या आणि रशीलच्या आई वडिलांची हरभजन आणि हरबिंदर भेट घेतली. हॉटेलच्या खोलीत मॅमनी हरभजन आणि हरबिंदर यांना त्यांच्या मुलीवर ओढवलेल्या संकटांची संपूर्ण कहाणी सांगितली. रशीलच्या आई वडिलांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. पण अलका मॅमनी रशीलच्या आई वडिलांकडून असं वचन का घेतलं की ते सध्या रशीलशी संपर्क साधणार नाहीत? अलका मॅमची पुढची मोठी योजना काय आहे? वेदना, वचन आणि आई वडिलांचे अश्रू. प्रेम अनमोल होतं वाणी मध्ये तुम्ही ऐकाल भाग 21, कायापालट, गुप्त भेट आणि जालंधरचं वचन. रशील, तू कोणत्या भावनेत वाहून गेली आहेस? अलकाने प्रेमाने विचारले. रशीलने निरागसपणे आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. मॅम, मी विचार करत आहे की तुमच्यासारख्या यशस्वी नेत्याची साथ आणि प्रोत्साहन ज्याला कोणाला मिळेल तो नक्कीच कोणत्याही कामात निष्णात होऊ शकतो. त्या दिवसापासूनच रशीलमध्ये बदल सुरू झाला. 3 महिन्यातच रशीलने आपले 6 किलो वजन कमी केले. एक दिवस तिने मॅमसोबत जाऊन हेअर कट देखील करून घेतला. जरी शीख मुलींसाठी केस कापणे योग्य मानले जात नाही, तरीही ती अलका मॅमपासून इतकी प्रभावित होती की त्यांची नक्कल करण्यात तिला आनंद मिळत होता. आता रशील कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलीसारखी दिसू लागली होती. जेव्हा ती आली होती तेव्हा त्रासामुळे ती आपल्या वयापेक्षा 10 वर्षांनी मोठी वाटत होती, पण आता तिने तिची हरवलेली चमक परत मिळवली होती. पण रशीलला अचानक गायब होऊन तर 2.5 वर्ष झाली आहेत. मधल्या काळात ती कुठे होती? आणि जर ती आता तुमच्यासोबत आहे तर तिने आमच्याशी संपर्क साधणं किंवा घरी येणं का टाळलं? हरबिंदरनी आपली शंका विचारली. रशीलकडून मला जे काही समजलं आहे ते सगळं तुम्हाला सांगण्यासाठीच मी इथे आली आहे. पण सांगण्यापूर्वी मला तुमच्याकडून एक वचन हवं आहे की सगळं ऐकून तुम्ही रागवणार नाही आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तुम्ही तिला भेटण्याचा किंवा फोन करण्याचा प्रयत्न करणार नाही. मॅमनी अट ठेवली. मी तुम्हाला खात्री देतो की सगळं समजल्यानंतरही जसं तुम्हाला हवं आहे आम्ही अगदी तसंच करू, हरभजननी वचन दिले. त्यानंतर मॅमनी सविस्तरपणे सांगितले की कशा प्रकारे रशील आपल्या प्रियकरासोबत घरातून पळून गेली होती आणि त्यानंतर तिने काय यातना भोगल्या. हे ऐकून आई वडिलांचे हृदय भरून आले आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. प्रिय श्रोते हो, यासोबतच भाग 21 पूर्ण होतो. हा भाग रशीलच्या दुःखाचा शेवट आणि अलका मॅमचा मोठेपणा खूप सुंदर रीतीने मांडतो. जालंधरचे हे भावुक दृश्य कथेला एका नवीन उंचीवर घेऊन गेले आहे. रशीलच्या आई वडिलांना सत्य समजले आहे, पण अलका मॅम अजूनही काहीतरी मोठे विचार करत आहेत. काय होईल पुढच्या भागात? जाणून घेण्यासाठी ऐकत राहा. भाग 21 समाप्त. भाग 22. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल होतं वाणी. मी आहे तुमची होस्ट वाणी. काल रात्री अलका मॅम यांनी जालंधरमध्ये रशीलच्या पालकांना तिच्यावर झालेल्या अत्याचारांची हृदयद्रावक कहाणी सांगितली होती. आज तुम्ही एका आई आणि वडिलांचा खोल पश्चात्ताप ऐकाल. रशीलची आई हरबिंदर आपला गुन्हा कबूल करते, मीच दोषी आहे. जर मी वेळीच यांना सांगितलं असतं तर कदाचित त्यांनी तिला हे पाऊल उचलण्यापासून रोखलं असतं. आणि वडील हरभजन यांचा रागही समोर येतो, कसे त्यांनी रागाच्या भरात हरबिंदरचा हात तोडला होता आणि संपूर्ण कुटुंबाने रशीलला मेलेली समजून कसं विसरून दिलं होतं हे आज कळेल. तुम्ही ऐकाल अलका मॅमची शांत मुत्सद्देगिरी. त्या हरबिंदरचा अपराधभाव दूर करतात आणि रशीलचे आताचे सुंदर फोटो दाखवतात, जे पाहून दोघेही थक्क होतात. हरभजनचे आत्मपरीक्षण. त्यांना रशीलची माफी मागायची आहे, कारण त्यांच्या रागामुळे आणि दुर्लक्षामुळे त्यांच्या लाडक्या मुलीला एका गुन्हेगाराप्रमाणे वर्षभरापेक्षा जास्त काळ अत्याचार सहन करावे लागले.
अलका मॅमचे अंतिम वचन, मी वचन देते की योग्य वेळ आल्यावर मी रशीलला तुमच्यासमोर अशा रूपात आणीन की कोणाचीही तक्रार राहणार नाही. पण अलका मॅम का म्हणत आहेत की हरभजनला काहीही सांगण्यापूर्वी त्यांचं एक अजून काम बाकी आहे? ते काय असेल? माफी, प्रायश्चित्त आणि अलका मॅमचा अंतिम प्लॅन. प्रेम अनमोल होतं वाणी मध्ये तुम्ही ऐकाल. भाग 22. आईचा अपराधभाव आणि वडिलांचे प्रायश्चित्त, अंतिम रहस्याची प्रतीक्षा. कसेबसे दोघांनी आपल्या रागावर आणि मानसिक वेदनेवर ताबा मिळवला. हरभजन यांनी रडणं थांबवलं, पण हरबिंदर अजूनही हुंदके देऊन रडत होती. या सर्वासाठी मीच दोषी आहे. रशीलने मला त्या माणसाचं नाव आणि तिचं प्रेम सांगितलं होतं, पण घरात जो गोंधळ होईल त्याच्या भीतीने मी ही गोष्ट माझ्यापर्यंतच ठेवली. मी तिला बजावलं होतं की त्याला विसरून जा. तिने मला खोटं बोलून विश्वास दिला की ती आता त्याच्याशी बोलत नाही. जर मी आधी हरभजन किंवा रशीलच्या भावांना सांगितलं असतं तर कदाचित त्यांनी तिला रोखलं असतं, हरबिंदरने रडत रडत सांगितलं. स्वतःला इतकं दोषी मानू नका. हे तर रशीलच्या नशिबाचे लेख होते. तुमच्या जागी दुसरं कोणी असतं तरी असंच वागलं असतं. कोणत्या आईमध्ये हिंमत असते की आपल्या मुलीला घरच्यांच्या हातून मार खाताना बघू शकेल? तरीही मला विचारायचं आहे, रशील बेपत्ता झाल्यावर तुम्ही तिचा शोध घेतला होता का? अलका मॅमने हरबिंदरचं मन हलकं करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा रशील बेपत्ता झाल्याच्या 2 दिवसांनंतरही काहीच बातमी मिळाली नाही, तेव्हा हरबिंदरने मला सर्व काही सांगितलं. मला इतका राग आला की मी हिला खूप मारलं, अगदी हिचा हातही तुटला. जेव्हा घरचे मध्यस्थी करायला आले तेव्हा मी सर्वांना सांगितलं की ती का पळून गेली आहे. सर्वजण खूप दुःखी आणि नाराज होते. आम्ही असं समजून मन वळवलं की जसं फाळणीच्या वेळी मुली गमावल्या होत्या तशीच या पिढीची मुलगी भारतातच गमावली. त्याच कारणामुळे आम्ही ना पोलीस तक्रार केली ना तिचा शोध घेतला, हरभजन यांनी सविस्तर सांगितलं. तुम्ही आम्हाला रशीलचा आताचा फोटो दाखवू शकता का? हरभजन यांनी आशेने विचारलं. ती आता आधीपेक्षाही जास्त सुंदर दिसते, इतकी की जर ती तुम्हाला कुठे भेटली तर तुम्ही तिला ओळखूही शकणार नाही. अलका मॅमने मोबाईलवर फोटो दाखवत सांगितलं. रशीलने तिचे केस कापले आहेत का? मी तर तिला ओळखूच शकत नाहीये. ती तर 10 वर्ष लहान, एखाद्या 16 वर्षांच्या मुलीसारखी वाटते, हरबिंदरने आश्चर्याने म्हटलं. ती आमची एकुलती एक मुलगी होती, खूप लाडाकोडाने वाढवली होती. पण जेव्हा ती गेली आम्ही तिला शोधण्याचा प्रयत्नही केला नाही. आमच्या इज्जतीसाठी तिला मेलेली मानलं. जर आम्ही शोध घेतला असता तर कदाचित ती त्या अत्याचारांपासून वाचली असती जे तिने वर्षभरापेक्षा जास्त काळ सहन केले. आमच्या मुलीची ही अवस्था आमच्या रागामुळे आणि दुर्लक्षामुळे झाली. त्यासाठी आम्हाला तिची माफी मागावीच लागेल, हरभजन पश्चात्तापाने म्हणाले. प्रिय श्रोते हो, यासोबतच भाग 22 संपतो. हा भाग रशीलच्या पालकांचा पश्चात्ताप आणि अलका मॅमची दूरदृष्टी अतिशय भावनिकरित्या मांडतो. अलका मॅमचं ते अंतिम काम काय आहे हे जाणून घेण्यासाठी शेवटच्या भागाची प्रतीक्षा करा. भाग 22 समाप्त. भाग 23. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल होतं वाणी. मी तुमची होस्ट वाणी. मागच्या भागात राशीलचे आईवडील भावूक झाले होते आणि अलका मॅमनी त्यांना वचन दिलं होतं की त्या राशीलला लवकरच सन्मानाने परत आणतील. आज तुम्ही ऐकणार आहात अलका मॅमची शेवटची आणि सर्वात गुंतागुंतीची रणनीती, राशीलचा भूतकाळ लपवून तिचं लग्न स्वतःचा पुतण्या परागशी कसं लावून द्यायचं. अलका मॅमनी सांगितलं की त्यांना पराग आणि राशील या दोघांनाही या लग्नासाठी तयार करावं लागेल. पण सर्वात मोठा प्रश्न हा आहे की राशीलचा डागाळलेला भूतकाळ कळल्यावरही पराग तिचा स्वीकार करेल का? तुम्ही अलका मॅमचा परखड दृष्टिकोन ऐकाल. अमेरिकन समाज आपल्या देशापेक्षा वेगळा आहे. ते अशा जोडीदारांना स्वीकारतात ज्यांचे पूर्वी कोणाशी संबंध राहिले असतील. त्यांच्यासाठी लग्नानंतरची निष्ठा सर्वात महत्त्वाची असते. मॅमची रणनीती. गोपनीयतेचं वर्तुळ. त्या राशीलचं सत्य फक्त पराग आणि आपल्या धाकट्या पुतण्यालाच सांगतील. आई वडिलांपासून गुप्त. त्या परागच्या आई वडिलांना काहीही सांगणार नाहीत, कारण त्यांच्या जुन्या विचारांमुळे घरात कलह निर्माण होऊ शकतो. एक नवीन कथा. राशीलच्या नातेवाईकांना असं सांगितलं जाईल की ती कोणत्याही मुलासोबत पळून गेली नव्हती, तर करिअर बनवण्याच्या जिद्दीपोटी घराबाहेर पडली होती. पण एक शेवटचा अडथळा अजूनही आहे. अलका मॅम म्हणतात, आयुष्याने दिलेल्या जखमांमुळे राशील आता पुरुषांवर विश्वासच ठेवत नाही. तिला लग्नासाठी तयार करणं हे स्वतःच एक मोठं आव्हान असेल.
हरबिंदरचा हा विश्वास खरा ठरेल का? तुम्ही तिच्यासाठी गुरु साहिबांपेक्षा कमी नाही आहात. ती तुमचा शब्द कधीच मोडणार नाही. मुत्सदेगिरी, आवश्यक गुपिता आणि एक नवीन भविष्य. प्रेम अनमोल होतं वाणी मध्ये तुम्ही ऐकाल. भाग 23. अलका मॅमची शेवटची चाल. सत्य, असत्य आणि अमेरिकन समाज. मला माझ्या भावाला आणि पुतण्याला म्हणजेच परागला राशीलसोबतच्या लग्नासाठी तयार करावं लागेल आणि सोबतच राशीलला सुद्धा परागसाठी तयार करावं लागेल, अलका मॅमनी आपली योजना सांगितली. राशीलने जे काही केलं त्यानंतर तुम्हाला खरोखर वाटतं का की तुमचं कुटुंब आणि विशेषतः पराग तिचा स्वीकार करेल? आणि जरी ते तयार झाले तरी लग्नानंतर राशीलला कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागेल? हरभजनने साशंकतेने विचारलं. तुम्ही राशीलच्या पहिल्या लग्नाची गोष्ट लपवून त्यांना तयार करण्याचा विचार करत आहात का? अलका बोलण्यापूर्वीच हरबिंदरने प्रश्न केला. याबाबतीत थोडं सत्य सांगावं लागेल आणि थोडं लपवावं लागेल, नाहीतर त्यांच्या वैवाहिक आयुष्यात अशांतता निर्माण होण्याचा धोका राहील, अलका मॅमनी खुलासा केला. राशीलचं लग्न अमेरिकेत होईल आणि ती तिथेच राहील, त्यामुळे इथल्या किंवा तिथल्या खूप लोकांना तिच्या भूतकाळाबद्दल कधीच कळणार नाही. माझं असं मत आहे की फक्त निवडक लोकांनाच सत्य सांगावं आणि इतरांना त्या काळ्या अध्यायाबद्दल काही कळू देऊ नये, मॅमनी स्पष्ट केलं. मी फक्त पराग आणि माझ्या धाकट्या पुतण्यालाच हे सत्य सांगणं योग्य समजते. परागला तिच्यासोबत आयुष्य घालवायचं आहे, त्यामुळे त्याला अंधारात ठेवणं बरोबर नाही, त्यांनी पुढे सांगितलं. सगळं कळून सुद्धा तो लग्नासाठी तयार होईल का? हरभजनचा अजूनही विश्वास बसत नव्हता. बघा हरभजनजी, अमेरिकन समाज आपल्यापेक्षा वेगळा आहे. तिथे घटस्फोट होणं सामान्य आहे. लोक पूर्वी कोणासोबत संबंधात असलेल्या व्यक्तीला सुद्धा जोडीदार म्हणून स्वीकारतात. त्यांच्यासाठी लग्नानंतरची निष्ठा महत्वाची असते. पराग सुद्धा त्याच समाजात राहतोय, त्यामुळे राशीलच्या परिस्थितीचा विचार करून तो लग्नाला नकार देणार नाही, अशी मला खात्री आहे, अलकाने समजावलं. मी परागच्या आई वडिलांना न सांगण्याच्या बाजूने आहे. जरी ते अमेरिकेत राहत असले तरी त्यांची जडणघडण आपल्या समाजात झाली आहे, त्यामुळे त्यांचे विचार कदाचित जुने असू शकतात. घरात दोन वेगळी मतं असली की भांडणं होतात, अलका मॅम म्हणाल्या. तुम्ही तुमच्या नातेवाईकांना सांगू शकता की तुमची गैरसमजूत झाली होती, राशील कोणा मुलासोबत गेली नव्हती. उलट सांगा की ती करिअरच्या जिद्दीपोटी घर सोडून गेली होती कारण तुम्ही तिला नकार दिला होता. आजची यशस्वी राशील पाहून कोणाचाही यावर विश्वास बसेल, अलका मॅमनी मार्ग सुचवला. पण खरी अडचण राशील आहे, ती आता पुरुषांवर विश्वासच ठेवत नाही. ती मला अविवाहित आयुष्य जगताना पाहते आणि तिलाही तेच बरोबर वाटतंय. तिला तयार करणं हे माझ्यासाठी सर्वात मोठं आव्हान आहे, अलकाने आपली चिंता व्यक्त केली. ती कदाचित हट्टी असेल, पण तुमच्याबद्दलचा तिचा आदर खूप मोठा आहे. ती तुमचा शब्द कधीच मोडणार नाही, हरबिंदरने कृतज्ञतेने सांगितलं. प्रिय श्रोते हो, यासोबतच भाग 23 संपतो. अलका मॅमची मुत्सदेगिरी आणि राशीलच्या भविष्यासाठी त्यांची धडपड या भागात स्पष्टपणे दिसते. राशीलची कथा एका महत्त्वाच्या वळणावर आली आहे, पण अलका मॅम स्वतः विवाहित का राहिल्या? त्या शेवटच्या गुपिताचा उलगडा पुढच्या भागात होईल. भाग 23 समाप्त.